कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांचं पक्षात प्रमोशन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। निलेश राणेंना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये निलेश राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेच्या नेतेपदी निलेश राणेंची वर्णी लागण्याचीही शक्यता आहे। तर शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये निलेश राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या नेतेपदी निलेश राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे। कोकणातील विजयानंतर निलेश राणे यांचं पक्षात प्रमोशन होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर मालवण कणकवली या ठिकाणी राणे विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळाला। तर निलेश राणे यांचा मोठा विजय हा मानला जातो या निवडणुकीच्या निकालानंतर। शिवसेनेचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे निलेश राणे यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। सुरेश, आपण पाहतो एकीकडे कोकणातला हा विजय आणि त्यानंतर बक्षीस म्हणून निलेश राणे यांना प्रमोशन मिळणार आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या। पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जे यश आहे ते त्यांना दिसते आणि याचे जे प्रमुख दावेदार आहेत ते राणे आहेत आणि त्याला जे कौतुक आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेनाचे जे टॉप 5 नेते आहेत त्याच्यामध्ये सध्या निलेश राणे यांचं नाव चर्चेत। शिवसेनेची मोठी जबाबदारी आहे ती येण्याची दाट शक्यता आहे, कारण आता ज्या मुंबई पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत आणि या जी जबाबदारी आहे ती आमदार निलेश राणे यांच्यावर देण्याची शक्यता आहे। या संदर्भात याचा सुतोवाच आहे बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांचं कौतुक केलं। त्या कोकणात मोठ्या प्रमाणात मिळाल्या। अगदी सुरेश, प्रचारातही आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं होतं। त्यानंतर या विजयानंतर आता ही मोठी बातमी समोर येते। या चर्चा सध्या सुरू आहे, शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता निलेश राणे यांची पक्षात प्रमोशन होणार आहे आणि नेतेपदी वर्णी लागणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। याबद्दल अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।